एकानं मनावरच घेतलं आणि घरीच गेला आणि बायकोला म्हणला आजचा महाराज लईच चांगला होता. बायको म्हणली तुला बराच पाटला. ती म्हणला देवाला 16,108 होत्या, तुम्ही बी 2-4 करा. बायको म्हणली चांगली गोष्ट आहे, मी पण ऐकलंय द्रौपदीला 5 नवरे होते. आणि लोक प्रामाणिक नाही, बघतात एक आणि ऐकतात एक. प्रामाणिकपणाची प्रामाणिक आमच्या भारतात एवढे प्रामाणिक लोक आहेत की पानपोईवरचा ग्लास आम्हाला साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं घ्या समजून. लोक एवढे प्रामाणिक आहेत की किराणा दुकानदाराचा पिन कायम सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहिती आहे गावलंय प्रामाणिक आहे आपलं. प्रामाणिक लोक आहेत आपल्यात, इतके प्रामाणिक लोक आहेत आपल्यात. चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली तासात 20 चोर गेले, ऑस्ट्रेलियात आणली तासात 30 गेले, भारतात आणली तासात मशीनच गेली. लोक प्रामाणिक आहेत, दुसरं काय नाही महाराज. लोकांकडे एवढा प्रामाणिकपणा आहे कोरोनाच्या काळातच कळला. 10चा मास्क 100ला विकला आणि 20चा सॅनिटायझर 2000ला विकला महाराज. अहो ती श्वास घ्यायची मशीन, वाफ घ्यायची मशीन लई झालं तिची किंमत 400 ते 500. खोटं नाही बोलत, मी सुद्धा 3,500ला घेतली. लोकच काय सांगता, पण देव त्याचं भलं करणार नाही, जन मला 3,500ला विकली. प्रामाणिक लोक आहेत, दुसरं काय नाही. आणि इतके प्रामाणिक आहेत, देत्यात एक आणि बोंबलत्यात तिसरं. किलोभर तांदूळ दिला पण आका फेसबुक जाम केला, तू देतो कशाला? अहो करोड रुपयाचा बंगला बांधला, लोकांच्या डोळ्यात येऊन म्हणून बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. त्याच्या घरी मी गेले, मातृवटेवर पितृगोट्यावर छाया खाटावर आग लागू तुझ्या बंगल्याला, तू लिहितो कशाला? प्रामाणिक लोक आहेत महाराज. आणि एक तर करू नका, केलं तर ओरडू नका. माझ्या संतांनी जर ओरडले असते ना तर आज त्यांचेही बंगले असते, पण त्यांची मंदिर आहेत, त्यांचं कारण आहे, त्यांचं मन प्रसन्न आहे. तुम्ही असं नका समजू की संत श्रीमंत नव्हते. नाथ बाबाकडे पिढ्यानं पिढ्याची संपत्ती, तुकोबारायांकडे पिढ्यानं पिढीची सावकारकी आहे. काय श्रीमंत? नाथ बाबाच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा. बोला, पुरणपोळी शिवाय स्वयंपाक नव्हता. आम्ही भिकारी आहेत, आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो. नाथ बाबा श्रीमंत होते, कीर्तनाला आलेल्या लोकांना देत होते. लय बघू नका टुकटुक माझ्याकडे, मी काय देणार नाही. 2-4 घरावर पत्रे ती विकावं लागायचं मला. माझ्याकडे बघूच नका, ते नाथ बाबा आहेत. आमची तेवढी लायकी बी नाही आणि पात्रता बी नाही महाराज, समजून घ्या. आणि लक्षात घ्या, बुवाबाजी आणि परमार्थ यातलाही फरक आहे. डोळे झाकून कधी परमार्थ करू नका बरं का. येड्या गबाळ्याचे तो का म्हणे येते पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे परमार्थ हा नोहे लेकुराच्या. लोक म्हणतात तू कुठं लय डंगरी लागून गेली ग, तू बी लेकरूच आहे की. पण समजून घ्या, जर वयाचीच किंमत असती ना तर माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताईनं चांगदेव महाराजाला उपदेश केला नसता. जर वयाचीच इथं कमतरता असते ना तर माझ्या 16 वर्षाच्या माऊलींना ज्ञानेश्वरी सांगितली नसती. जर वयाचीच इथं कमतरता असते तर 7 वर्षाच्या जनाईनं पांडुरंगाला बोलवलं नसतं. वय महत्वाचं नाही. 16.5 वर्षाची कानोपात्रा भगवंताच्या चरणाशी जाऊन मोक्ष प्राप्त करते. वयाला किंमत नाही. अनुभवापेक्षा सुद्धा कधी कधी ज्ञान महत्वाचं असतं. उपजता हेच मला सांगायचं की कुळातलं ज्ञान महत्वाचं असतं, समजून घ्या. मी तुम्हाला असं नाही म्हणत की आपली वाईट आहे, चांगलीच आहे. तुम्हाला सांगते मायबापा हो, आता ही जी लेकरं आहेत नाही, हे करोडो रुपयाचं बंगले बांधणार. कितीचं बांधणार? करोडो. मायबाबा हो कितीचे बांधणार? करोडो रुपयाचे बांधणार. पण त्यात तुम्हाला ठेवणार का नाही याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. बंगले बांधणार एवढं नक्की. पैसा कमावणार यात वाद नाही. पैसा कमावणं अवघड नाही, पण पैसा कुठं खर्च करायचा याची अक्कल असली पाहिजे. ती अक्कल परमार्थात येते महाराज. आम्हाला आमचे संत जमत नाही, लोकांचे जमतात. अंगारेवाले या इकडं लावा अंगार. अरे हे संतांनी सांगितलं नाही, फुंको कान नाही, एकांतीचे ज्ञान. असा कसा परमार्थ करता रे? नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावता, माय बाबाला घराबाहेर काढता आणि परमार्थ करता. शेंद्रानं पिवळे केले देव तुम्ही मानता, तुमच्या आमच्यातला देव नाकारता. असं कसं परमार्थ करता? 10 दिवस गणपती बसवताना बुडवताना शांतबाई लावता. अरे असं कसं परमार्थ करता? म्हणजे 9 दिवस आईला पिठावर बसवता, पंचरतीनं वावळता, 2ऱ्या दिवशी बोकड कापता. असं कसं परमार्थ करता? हा परमार्थ? हे तुमच्या आमच्या जिभेचे चोचले नाकलीचे कांदेत महाराज, का परमार्थ आहे का? जरा खोलात शिरून बघा, समजून सांगते. फार सोपा आहे. तू का म्हणे सोपे आहे सर्व आहुणी, पण शहाणा तो धनी तर येड्याचं काम नाही माऊली, समजून घ्या. पण परमार्थ डोळस असावा. थोडं बोललं तर राग येईन, पण ऐका, ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ केलेला बरा. डोळस परमार्थ करा, काही गरज नाही महाराज. तोंडावर जे असेल ते असेल, पाठीमागे कुठं नाही करायचंय, काय असेल ते असेल माऊली. मग हे ज्याला समजलं त्याला भगवंत समजला. आणि व्यासपीठावर सांगते, देव बघायच्या भानगडीत पडू नका. देव कधीच दिसत नाही. कीर्तनकार आहे, व्यासपीठावर आहे, कीर्तनकार आहे, तरी सांगते देव दिसत नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे.
तेव्हा पहावया गेलो तेथे देवाची होणी. अरे देव बिव राहू द्या, संत लांबची गोष्ट आहे. माणूस झाला तरी लय झाले आपण, लय झालं. माणूस झाला तरी प्रामाणिकपणा जरी सांभाळला ना तरी फार झाला. नीतिमत्ता जरी योग्य ठेवली ना तरी फार झालं महाराज. तो का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. सत्य वागायला शिका, सत्य बोलायला शिका. आमच्याकडे ती पद्धत नाही आणि कोणी बोललं तर आम्ही खरं मानत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकाला सांगू नका देवा सांगा सुख दुःख देवा निवारील भूक. कारण कसं आहे ना, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जर देव सोबत आहे ना काळजी करायची गरज. आणि टाळी वाजू वाटली तर वाजवा, त्याला काय GST टोल नाका नाही. एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं काय झालं रे हसायला? म्हणे मी कंडक्टरला फसवलं. म्हणले कस काय? म्हणलं तिकीट काढलं गेलोच नाही. त्यांना सुद्धा कळलं. होय पोराव काय कळलं रे? फसलं कोण रे? फसलं कोण? कोण फसलं? कंडक्टर फसला का? कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? कुणाच्या बापाचं गेलं? त्याला अक्कलच नाही तेव्हा. आणि ती दुसरा तिसरा कुणी नाही, आपणच आहे ती बिनाकली. म्हणजे तुम्हाला वाटतं काय अंधारात तुम्ही उठले म्हणजे माझं काहीतरी जाईल? हो का? माझं जेवढं पाकिट ठरलंय तेवढं ठरलंयच. त्यात रुपया कमी नाही. जास्त दिले तर बघू, पण कमी तर नाही महाराज. मग तोटा कोणाचा आहे? ह्यांना वाटतं मी हिज ऐकलंच नाही, अंधार झाला की उठून आलो. अरे तू फसला, मी नाही. हे समजून घेत जा. संतांचं जर आपण ऐकलं नाही तर फसलो आपण, संत नाही. लक्षात घ्या. मग थोडं डोकं वापरा. लेकर गुणाचीत पण कळतंय कीर्तन आहे की नाही? हुशार पोरांनो ताडा बसा रे. लुक ॲट हिअर. एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर वाटुळं केलं महाराज त्या इंग्लिश मिडियमनं. धोबिका कोत्ता घरकाना घाटका. त्याला मराठी नीट येत नाही, इंग्लिशही नीट येत नाही. एकाच्या घरी मी गेले, ते अभ्यास करून करून इतकं पिसळलं होतं, पप्पाला मम्मी, मम्मीला पप्पा म्हणायचं. मी म्हणलं पप्पा काय करतात? म्हणलं स्वयंपाक करतात. म्हणलं शहर आहे जमत असं. म्हणलं मम्मी काय करते? म्हणलं दाढी करते. आता कुणाला नेऊन सांगता? आजकालच्या लय भारी महाराज. राधा कृष्णाचं तर वाटुळं केलं ह्या जातींनी. यांना वाटतं मी कृष्ण ती राधा. अय माझ्या कृष्ण हो. इकडं बघा, मी तुम्हाला म्हणून सांगते. परवा दिवशी मला एक पोरगा भेटला. म्हणलं ताई, म्हणलं काय झालं? श्रीकृष्णानं बिना लग्नाचं केलं. म्हणून आम्ही का नाही? थांब म्हणलं मी याला तुला सांगते. ऐका रे दादा हो, बहीण आहे म्हणून सांगते ऐका. पर म्हणताला त्याला एवढं सोप्यात आणि साध्यात घेऊ नका. कट्टाळा आला मला ती राधाकृष्णाचे स्टेटस बघू बघू. ही म्हणून हे नाही, महाराज लोक सुद्धा पिसाळले. निष्ठे राधाकृष्ण. हे तुम्हाला करायचंय काय? मला तर वाटतंय त्याचा दोनच उद्देश. एक तर दिसताना पोरगा धार्मिक दिसतंय आणि पोचायच्या तिच्यापाशी भावना बी पोचतात. एवढं कसं डोकं लावितो रे? एवढं डोकं 10वीत लावलं असतं तर चांगल्या मार्कांनी पास तर झाला असता. निष्ठे राधाकृष्ण. ऐका रे, राधा 21 वर्षाची होते तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचा होता. तुम्हाला काय वाटतं देवानं केलं ते बरोबर होतं आणि तुम्ही करताय ते चुकीचं आहे? अरे तुम्ही करताय ते चुकीचं आहे कारण तुमच्या प्रेमात स्वार्थ आणि वासना आहे. माझ्या भगवंताच्या प्रेमात वासना हा प्रकार होतो. राधे घे, कुणाला घे? कृष्णाला घे. कुठं घे? कडेवर घे. कुठं ने? तुझ्या घरी ने. समजून घेताय? हे प्रेम आहे. मग देवाच्या नावाखाली काही बी खपवायचं. आणि श्रीकृष्णाला 16,108 होत्या. मग आम्ही बी 2-4 करतो. कर की बिंदास कर. एकानं मनावरच घेतलं आणि घरीच गेला आणि बायकोला म्हणला आजचा महाराज लईच चांगला होता. बायको म्हणली तुला बराच पाटला. ती म्हणला देवाला 16,108 होत्या, तुम्ही बी 2-4 करा. बायको म्हणली चांगली गोष्ट आहे, मी पण ऐकलंय द्रौपदीला 5 नवरे होते. नवरा म्हणला तू बी गप पण मी बी गप, भानगडीत पडू नको माय. दोस्त हो, असंच आपल्या हिंदू धर्माचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय महाराष्ट्र.